नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ते माननीय शरद पवार यांच्या नावेची ग्राम समृद्धी योजना आहे, ज्याबद्दल आपण काही दिवसांपूर्वी एक GR पाहिला होता आपल्या चॅनलमध्ये. तो GR जर तुम्ही पाहिला नसेल अजूनपर्यंत, त्याची एक लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तो GR तुम्ही पाहू शकता. तसाच म्हणजे तीच योजना आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे, कारण त्यावेळी भरपूर जणांनी प्रश्न विचारले होते की ही योजना सुरुवात कधी होणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ती योजना सुरू झालेली आहे. तर त्या योजनेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते आपण यामध्ये बघणार आहोत. म्हणजेच जे गाय बांधण्यासाठी गोठा होता, ते गायींसाठी गोठा होता, त्याच्यानंतर आपल्या शेळी पालनासाठी शेड होतं आणि कुक्कुटपालनासाठीही एक शेड होतं. अशा प्रकारची ती योजना होती आणि अजून विविध प्रकारच्या त्यात समावेश होता. म्हणजेच जे काही आपले मोलमजुरी जे करतात त्यांच्यासाठी जे काही ट्रेनिंग बेस होतं, म्हणजे या भरपूर अशा योजनांचा त्यामध्ये समावेश होता मित्रांनो. तर त्यासाठी जे काही अनुदान होतं, म्हणजे किती अनुदान आहे, काय आहे, हे सगळं आता सविस्तर आपल्याला GRमध्ये आलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारच्या नवीन योजना, अशा प्रकारची नवीन माहिती, महाराष्ट्र शासनाची GR, तसंच आपली जी भरती प्रक्रिया चालते आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतामध्ये, त्याबद्दल सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी मी थोडी माहिती सांगतो. मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल. गरज काय आहे सुधारणेची गरज? तर गोठ्यातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळालेले मौल्यवान मूत्र व शेण यांचा संचय करता न आल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर वाया जात आहे. जनावरांचे मूत्र व शेण हे एका उत्कृष्ट प्रकारचे सेंद्रिय खत असल्याने जनावरांच्या गोठ्यातील जागा ही सिमेंट कॉन्क्रीटची वापर करून पक्क्या स्वरूपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणारे मूत्र व शेण गोठ्या शेजारील खड्ड्यामध्ये एकत्र जमा करून त्याच शेतजमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उपयोग करून घेता येईल. यामध्ये बघूया आपण कशा प्रकारे आपल्याला अनुदान आहे ते. नियोजन विभागास शासक परिपत्रक दिनांक 9 ऑक्टोबर 2012 अन्वये, तसेच नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक क्रमांक 1 ऑक्टोबर 2016 मधील परिच्छेद 357 तरतुदीनुसार 6 गुरांकरिता 26.95 चौरस मीटर जमीन पुरेशी आहे. तसेच त्यांची लांबी 7.7 मीटर आणि रुंदी 3.5 मीटर असावी. गव्हाण 7.7 मीटर गुणिले 0.2 मीटर गुणिले 0.65 मीटर आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात यावे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकीसुद्धा बांधण्यात यावी. सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टँगिंग आवश्यक राहील. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 65 नुसार नरेगा अंतर्गत 77,188 इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. अकुशल खर्च 6,188 प्रमाण 8% आणि कुशल खर्च 71,000 प्रमाण 92%. एकूण खर्च 77,188 100%. तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजुरी व दर DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोन्हींपैकी कोणत्या एका किंवा दोन्हीच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल. या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वय, जिल्हा कार्यक्रम सहसमन्वय आयुक्त मनगृह यांना प्रदान करण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, उपरोक्त शासन परिपत्रकातील 6 गुरांसाठी तरतूद रद्द करून 2 गुरे ते 6 गुरे करिता 1 गोठा व त्यानंतर अधिकच्या गुरांसाठी 6च्या पटीत म्हणजेच 12 गुरांसाठी दुप्पट व 18 गुरांपेक्षा त्यापेक्षा 3 पट अनुदान देणं राहील. मात्र 3 पटीपेक्षा जास्त अनुदान राहणार नाही. तर सेकंड बघूया आपण की शेळीपालन शेड बांधणे. तर यामध्ये कशा प्रकारे आहे की शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजीविकेचे महत्त्वाचे साधन आहे. अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेळीपालन या व्यवसायाकरिता
मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेळी मेंढी पालनावर उदरनिर्वाह करणारी गोरगरीब कुटुंब पैशाअभावी शेळ्या मेंढ्यांना चांगल्या प्रकारचा संरक्षित निवारा देऊ शकत नाही. चांगल्या निवाऱ्याऐवजी शेळ्या मेंढ्यांमध्ये विविध प्रकारचे जतजन्य, संसर्गजन्य, बाह्य परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगग्रस्त, खुरटी व आर्थिकदृष्ट्या फारशी किफायतशीर नसलेल्या शेळ्या मेंढ्यांचे कळप पाळले जातात. याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटुंबास नरेगा योजनेअंतर्गत शेळीपालन शेड बांधणे हे काम उपलब्ध करून देण्यात येईल. त्यात सुधारण्याची गरज काय आहे की ग्रामीण भागामध्ये शेळ्या मेंढ्यांपासून मिळणारे शेण, लेंड्या, मूत्र यापासून तयार होणाऱ्या उत्कृष्ट दर्जाच्या सेंद्रिय खताचा पक्क्या स्वरूपाचे व चांगल्या गोठे नसल्याने नाश होतो. शेळ्या मेंढ्यांकरिता चांगल्या प्रतीची शेड बांधून दिल्यास या जनावरांचा आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल मूत्र एकत्र करून शेतीमध्ये उत्कृष्ट प्रकारे सेंद्रिय खत म्हणून वापर करण्यात येईल. यामुळे शेतीच्या सुबकतेबरोबर शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकेल. नियोजनमध्ये काय दिलं आहे की विभाग शासन परिपत्रक दिनांक 9 ऑक्टोबर 2012 अन्वये तसेच नियोजन विभाग शासन निर्णय 1 ऑक्टोबर 2016 मधील परिच्छेद 359 तरतुदीनुसार 10 शेळ्यांकरता 7.50 मीटर निवारा पुरेसा आहे. तसेच त्यांची लांबी 3.6575 मीटर आणि रुंदी 2 मीटर असावी. चारही भिंतीची सरासरी उंची 2.20 मीटर असावी. भिंती 1:4 प्रमाणे असलेल्या सिमेंटच्या व विटांच्या असाव्यात. छतास लोखंडी तुळाचा आधार देण्यात यावा. छतासाठी गॅमलाइट लोखंडी पत्रे, सिमेंटचे पत्रे वापरावे. तळासाठी मुरुम घालावा. शेळ्यांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावी. सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील तसेच भूमिहीन कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 76 नुसार नरेगा अंतर्गत 49,284 इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. अकुशल खर्च आहे 4,284 आणि कुशल खर्च आहे 45,000 म्हणजे एकूण खर्च आहे 49,284 रुपये. तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजुरी दर व DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोन्हींपैकी कोणत्याही एका किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा अंदाजित खर्चात बदल होईल मित्रांनो. तर यामध्ये आपण बघूया की लाभार्थ्याने शेळीची व्यवस्था स्वतः करणे. शेळी ही गरिबाची गाय समजली जाते. मुख्यतः भूमिहीन शेतमजूर शेळी पालन करतात. तर मित्रांनो, कुक्कुटपालन शेड बांधणे. सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील तसेच भूमिहीन कुटुंबांना प्राधान्य देण्यात यावे. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 77 नुसार नरेगा अंतर्गत 49,760 इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. अकुशल खर्च 4,760 प्रमाण 10%, कुशल खर्च 45,000, एकूण 49,760. तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजूर दर DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी एक किंवा दोन्हीच्या दरात बदल होईल तेव्हा अंदाजित खर्चात बदल होईल. त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्यास अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक, जिल्हा कार्यक्रम सहसमन्वयक, आयुक्त मनोग्राही यांना प्रदान करण्यात येत आहे. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला मिळणार काय तर नियोजन विभाग शासक परिपत्रक दिनांक 9 ऑक्टोबर 2012 अन्वये तसेच नियोजन विभाग शासन निर्णय दिनांक 1 ऑक्टोबर 2016 मधील परिच्छेद 358 तरतुदीनुसार 100 पक्ष्यांकरिता 7.50 मीटरचा निवारा पुरेसा आहे. तसेच त्याची लांबी 3.75 मीटर आणि रुंदी 2.0 मीटर असावी. लांबीकडील बाजूस 30 सेंटीमीटर उंच व 20 सेंटीमीटर जाडीची विटांची जोत्यापर्यंत भिंत असावी. तसेच छतापर्यंत कुक्कुट जाळी 30 सेंटीमीटर 30 सेंबीच्या खांबांनी आधार दिलेली असावी. आखूड बाजूस 20 सेंटीमीटर जाडीची सरासरी 2.20 मीटर उंचीची भिंत असावी. छतास लोखंडी तुळ्याचा आधार द्यावा. छतासाठी ग्लॅमलाइट लोखंडी पत्रे, सिमेंटचे पत्रे वापरावे. तळ्याच्या पायासाठी मुरुमाची भर घालावी. त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा प्रमाण असलेला मजबूत थर असावा. पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. तर लाभार्थ्यांनी पक्ष्यांची व्यवस्था स्वतः करणे इथे अनिवार्य आहे मित्रांनो. तर यामध्ये आपल्याला काय दिलं आहे की सध्या शासन परिपत्रकानुसार 100 पक्ष्यांकरता अनुदान आणले आहे. मात्र यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की ज्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कुक्कुटपालन करायचं आहे
परंतु 100पेक्षा अधिक पक्षी ज्याच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर पेपरवर 2 जमीनदारासह कुक्कुटपालन शेडची मागणी करावी व त्यानुसार संबंधित यंत्रणेने संबंधित लाभार्थ्यास शेड मंजूर करावे व शेडचे काम पूर्ण झाल्यानंतरच 1 महिन्याच्या कालावधीत कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये 100 पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील। जरी शेड 100 पक्ष्यांकरता करण्यात आले असले तरी सदर शेडमध्ये 150 पक्षी सामावू शकतात। यामुळे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150वर नेल्यास सदर लाभार्थ्यास मोठ्या शेडसाठी 2 पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल। तथापि कोणत्याही कुटुंबास 2 पटपेक्षा जास्त अधिक निधी अनुदान राहणार नाही। अन्य तरतुदी उपरोक्त परिपत्रकानुसार राहतील। आता पुढचं बघूया मित्रांनो की भूसंजीवनी नांडेप कंपोस्टिंग। तर गरज काय आहे मित्रांनो याची की जमिनीच्या आरोग्यात सुधारणा केल्यास कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर भर पडू शकते। शेतातील कचरा यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रियेला केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ जैविक पद्धतीने सूक्ष्मजीव तसेच गांडूळद्वारा कुजून त्यापासून उत्तम प्रकारे ह्यूमस साखरे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते। या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणावर केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात मोठी भर पडू शकते। अशा सेंद्रिय पदार्थात सर्वच प्रकारचे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणावर असतात। योग्य परिस्थितीत या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते। हे मोठ्या संख्येत असलेले सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थाचे विघटन झपाट्याने करत असतात। कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असतील। या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 13 नुसार नरेगा अंतर्गत 10,537 इतका अंदाजित खर्च येईल। त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे। अकुशल खर्च आहे 4,046 प्रमाण 38%, कुशल खर्च आहे 6,441 प्रमाण 62%, एकूण 10,537 प्रमाण 100%। नाडेपचा प्रमाण एवढा जास्त किमान 10 युनिट करावा की फक्त याच्या आधारावर लोक सेंद्रिय खत तयार करून आणि ते विकून समृद्धीकडे वाटचाल करतील। तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजुरी व DSR प्रमाणे आहे। जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एका किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल। त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्यास अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक जिल्हा कार्यक्रमसह समन्वयक संयुक्त मनरेगा या प्रदान करण्यात येत आहे। 60-40 प्रमाण राखणे। महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत भूसंजीवनी नांडेप कंपोस्टिंग हे काम वगळता उर्वरित जनावरांचा गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कुटपालन शेड बांधणे इत्यादी कामांचे अकुशल कुशल प्रमाण हे अनुक्रमे 8,92, 9,91 व 10,90 इतके आहे। सदर बाब पाहता सदर कामांमुळे जिल्ह्यांचे 60-40 अकुशल कुशल प्रमाण राखले जाणार नाही। त्यामुळे सदरची कामे हाती घेत असताना अकुशल कुशल प्रमाण राखण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे इतर अन्य कामे हातात घ्यावीत। यामध्ये वैयक्तिक वृक्ष लागवड संगोपन 3 वर्ष 1 हेक्टर कोणतेही वृक्ष किंवा विविध वृक्षांचे मिश्रण, वैयक्तिक शेततळे 15-15-3, शेत किंवा बांधावर वृक्ष लागवड बिहार पॅटर्न। त्याच्यानंतर शोष खड्डे कंपोस्ट बंडिंग। वरील यादी फक्त उदाहरणासह दिली आहे। तथापि 60-40चा प्रमाण राखण्यासाठी जे काही काम ग्रामपंचायत लाभार्थ्यास व आणि यंत्रणे सुचली तरी ती मजुरीचे प्रमाण अधिक असलेली सर्व कामे घेता येतील। याप्रमाणे जनावरांच्या गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे व कुक्कुटपालन शेड बांधणे यापैकी एक काम एका लाभार्थ्यास मंजूर करून प्रत्येक लाभार्थी पातळीवर मग्रो रोहे अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या विविध कामांच्या संयोजनातून 60-40चा अकुशल कुशल प्रमाण राखण्याचा प्रयत्न करावा। अपवाद परिस्थितीत इतर वैयक्तिक किंवा सार्वजनिक कामांच्या बचतीतून कुशल खर्चाचा उपयोग करून 60-40चा प्रमाण राखण्यात यावे। तसेच ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये नरेगा अंतर्गत अनुज्ञेय 275 वैयक्तिक व सार्वजनिक कामांपैकी ज्या कामांमध्ये अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त आहे अशी वैयक्तिक सार्वजनिक स्वरूपाची कामे हाती घेऊन सुद्धा अकुशल कुशल खर्चाचे 60-40 प्रमाण राखण्यात यावा। इतर मजुरांचा रोजगार किंवा लोकांच्या श्रमदानाची मदत। तर यामध्ये काय होतं मित्रांनो की कुटुंबाच्या समृद्धीकरता मनरेगा रोहेअंतर्गत अनुज्ञेय विविध कामांचे संयोजन केल्याने एका कुटुंबास एकाच वर्षात 100पेक्षा अधिक दिवसांची कामे द्यावी लागू शकते। अशा परिस्थितीत गावातील इतर कामांची मागणी करणारे इतर मजुरांना वैयक्तिक कामात काम करण्याची परवानगी देण्यात यावी। गावात कामाच्या मागणी करणाऱ्या मजुरांची संख्या कमी असल्याने इतर लोकांना श्रमदान करून मदत करण्यास विनंती करण्यात यावी। हे कार्य श्रमदान समजले जात असते तरी त्या कामाचा मोबदला देण्यात यावा, अन्यथा 60-40चा प्रमाण राखण्यात अडचण निर्माण होईल। तर यामध्ये प्रशिक्षणमध्ये काय होणार आहे की सदर योजनेमध्ये शेतकरी लखपती व्हावा यासाठी विविध योजनेच्या माध्यमातून समृद्धी साखळी निर्माण व्हावी हा उद्देश आहे। सदर योजनेतून प्रामुख्याने गुरांचा गोठा, शेळ्या किंवा मेंढ्यांचा गोठा, कुक्कुटपालन
शेड इत्यादी समावेश असला तरी सोबतीला फळबाग, वृक्ष लागवड, शेततळे व इतर योजनांचा समन्वय साधवायचा आहे. या सर्व बाबींसाठी दृष्टिकोन विकसित होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज राहील. पशुसंवर्धन सोबत चारा व पशुखाद्यांचे विषय येतो. जनावरांचे आरोग्य आणि चारा व पशुखाद्य जवळचा संबंध आहे, म्हणून गोठ्यांचे व्यवस्थापन, जनावरांच्या आरोग्य आणि चारा पशुखाद्य निर्मिती तसेच गुरांच्या शेण, लेंडी व विष्ट्यापासून सेंद्रिय खताचे विविध प्रकार तयार करण्याचे प्रशिक्षण द्यावे लागतील, जेणेकरून सेंद्रिय शेतीसोबतचा पशुसंवर्धन हे पूरक व्यवसाय करून समृद्धीकडे वाटचाल करून लखपती होण्याचे स्वप्न साकारता येईल. तर आशा करतो की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसह आणि अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.